सेक्टर 8A तुळजाभवानी मंदिरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित नवसाला पावणारी हाकेला धावणारी प्रति तुळजापूर असणारी तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव चैत्र प्रतिपदा दिनांक 19 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 या कालावधीत साजरा होणार आहे। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कालावधीत घटस्थापना, आरोग्य शिबिर, गोंधळ, होम हवन, उपासना आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी संघाचे सहसचिव मनोहर भोसले यांनी पत्नीसह घटस्थापना व देवीची पूजा अर्चना तसेच सकाळची आरती करून गुढी उभारून गुढीची पूजा करण्यात आली। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते गुढीची पूजा करण्यात आली आणि तसेच श्रीफळ वाढवण्यात आले। त्याच दिवशी संध्याकाळी आरती व महिलांचा सप्तशती पाठ व हवन कार्यक्रम पार पडला। दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळ संध्याकाळ आरती तसेच गणेश प्रासादी सादर करते भजन गावडे महाराज यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। यावेळी भक्तगणांनी उपस्थिती दर्शवली तसेच स्थानिक नगरसेविका श्रेया जिरगे व सुदर्शन जिरगे यांनी देवीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने भजनी मंडळींचे देखील स्वागत करण्यात आले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। मी मनोहर भोसले, सहसचिव रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ। आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यकारी सम्राट अध्यक्ष माननीय कमलादादा कदम यांच्या नेतृत्वाखाली चैत्र नवरात्र उत्सव 19 मार्च ते 26 मार्च पर या कालामध्ये साजरा होत आहे। काल दादांच्या हस्ते गुढी उभारून आणि श्रीफळ फोडून कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला। या पुढचे काही दिवस पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या कार्यकारिणीतर्फे शिबिर, गोंधळ, हरिपाठ यांचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी भाविकांनी याचा संपूर्ण लाभ घ्यावा। संजय पुताई दरेकर, उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ। सर्वप्रथम मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। आमचे कमलादादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली चैत्र नवरात्र उत्सव चालू होत आहे। याच्यामध्ये पहिल्या दिवशी दादांच्या हस्ते गुढी उभे करण्यात आली, तसंच संध्याकाळी नेहमीप्रमाणे आरती। आता दुसऱ्या दिवशी भजन वगैरे आहे, गोंधळ होणार आहे, अष्टमीचा होम हवन होणार आहे। सर्व भाविकांना विनंती आहे, आपण सर्वांनी दर्शनाला येऊन होम हवनाला येऊन सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे।